नमस्कार. शासन जरा युट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत आताची मोठी बातमी. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता पण आहोत. त्यापूर्वी जर आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला जेव्हा चला आजच्या अपडेट सहित त्याला सुरू करूया. अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या डी थकबाकीची मागणी करणारे केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना यामुळे मोठा धक्का बसला आहे. आता कर्मचारी आणि पेन्शनधारकांना डीएची रखडलेली थकबाकी मिळणार नाही यावर सरकारने आपली भूमिका स्पष्ट केल्याने केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. 3.0 शासनाच्या पहिला अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सरकार ही रक्कम जारी करेल असे आशा कर्मचाऱ्यांना होती, परंतु तसे होऊ शकले नाही. वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत डी थकबाकी न मिळाल्यास अधिकृतपणे मान्यता दिली आहे. त्यामुळे कर्मचारी चेहऱ्यावर निराशा दिसत आहे. केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या संघटनेने अनेक दिवसांपासून याची मागणी करीत आहे. आम्ही अनेक वेळा अर्थ मंत्रालयाकडे पत्र लिहिले होती, मात्र आता सरकारने परिस्थिती स्पष्ट करून सर्वांना मोठा धक्का दिला आहे. 18 महिने डी थकबाकीवर मंत्री काय म्हणाले? केंद्र सरकारने पावसाळ्यात 1 कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांना मोठा धक्का दिला आहे. अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी राज्यसभेत सांगितले की केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 18 महिन्याची डी थकबाकी पाठवली नाही. तेव्हापासून ही रक्कम सोडण्यासाठी मागणी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत होती, मात्र सरकार कोणतेही आश्वासन देत नव्हते. राष्ट्रीय परिषदेच्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिनिधीसह विविध कर्मचारी संघटनेने डीओपीटीच्या सचिवांना विनंती केली होती. सर्व संघटना 18 महिन्याच्या डी थकबाकीची मागणी करत होत्या. राज्यसभेत सपा खासदार जावेद अली खान यांनी रामजी लाल शर्मा यांनी डी थकबाकीबाबत प्रश्न विचारला होता. कोरोना काळात रखडलेली डी थकबाकी सुटणार की नाही याबाबत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी का, असा सवाल या दोन्ही खासदारांनी केला. या प्रश्नाला उत्तर देताना वित्त राज्यमंत्री पंकज चौधरी म्हणाले की कोरोनाच्या काळात ढासळलेल्या अर्थव्यवस्थेमुळे परिस्थिती चांगली नव्हती. त्यावेळी सरकारवर आर्थिक दबाव होता, त्यामुळे हे पैसे पाठवले गेले नाहीत. आता ते पाठवायला सरकारला वाव नाही. जानेवारी 20 ते 30 जून 2021 पर्यंत डी थकबाकी मिळाली नाही. कोरोना विषाणू संसर्ग कालावधीमुळे सरकारने 1 जानेवारी 2020 ते 30 जून 2021 या कालावधीत डी थकबाकीचे पैसे पाठवले नाही. सरकारने 3-6 माही हप्ते बंद केले होते. डी थकबाकीचे हप्ते थांबवण्यामागे सरकारने खराब अर्थव्यवस्थेचे कारण सांगितले होते. तेव्हापासून कर्मचारी संघटना सातत्याने मागण्या करीत आहे. डी थकबाकी न देण्याचा निर्णय सरकारने यापूर्वीच बनवला होता. सरकारचा हा निर्णय मोठा धक्कादायक मानला जात आहे. तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की सरकार लवकरच्या अर्ध्या वर्षाच्या डी थकबाकीबाबत वाढ करणार आहे. यावेळी डी थकबाकीमध्ये सुमारे 4% वाढ होण्याची अपेक्षा आहे, जी चांगली बातमी असेल. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी 18 महिने महागाई भत्ता थकबाकीबाबत अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि अशा नवनवीन अपडेट पाहण्यासाठी शासन जरा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.